तर मुंबईत धोकादायक झाडाचा तिसरा बळी गेलेला आहे। नौपाडा इथं पावसामुळे एक झाड पडल्याची घटना घडलेली आहे आणि या घटनेमध्ये एका जणाचा मृत्यू झालेला आहे। तर आतापर्यंतची ही तिसरी घटना आपण पाहतोय। तर चेंबूरमध्ये सुद्धा एका स्कूल व्हॅनवर हे एक झाड पडलं होतं। त्यानंतर दादर इथं सुद्धा झाड पडलं। कुर्ल्यात झाड पडून एकाचा मृत्यू झाला होता आणि आता ही घटना आपण पाहतोय। इथं सुद्धा एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। आपण पाहतोय मुंबईत धोकादायक झाडाचा हा तिसरा बळी। तर नौपाडा इथं पावसामुळे झाड कोसळलं आणि यात एकाचा मृत्यू झालाय। आपण पाहतोय याच घटनेची सीसीटीव्ही फुटेज। ही घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेली आहे। तर हे झाड अचानक कोसळलं आणि यात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे। तर आतापर्यंत झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये हा तिसरा बळी, तिसऱ्या मृत्यूची नोंद। तर मुंबईत धोकादायक झाडाचा हा तिसरा बळी आहे। तर झाडांची मुळं कमकुवत होण्याचं कारण एक पाऊस आणि वारा सांगण्यात आलं तरी सुद्धा सध्या ते कॉन्क्रिटीकरण केलं जातं या झाडांच्या भोवतीने। त्याच्यामुळे सुद्धा ही झाडं खिळखिळी होत आहेत आणि झाडं कोसळण्याच्या घटना पावसाच्या दरम्यान घडतात। कुर्ल्यामध्ये झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला। तर चेंबूरमध्ये सुद्धा व्हॅनवर झाड कोसळलं होतं आणि त्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। तर मुंबईत धोकादायक झाड कोसळून झालेल्या मृत्यूची ही तिसरी घटना। तर या घटनेची ही दृश्य आपण पाहतोय। अचानक गेटवर हे झाड कोसळलेलं आहे, मोठं झाड। तर याच्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। मुंबईत धोकादायक झाडांचा तिसरा बळी। तर अशी कमकुवत झाडं हेरून त्यांची योग्य ती उपाययोजना, योग्य तो बंदोबस्त का करण्यात आला नाही, तसंच झाडांच्या फांद्या तुटण्याच्याही घटना या पावसाळ्यामध्ये घडतात। त्याच्यामुळे झाडांची छाटणी योग्य वेळी का करण्यात आली नाही, हा प्रश्न सुद्धा आता इथे उपस्थित होतोय। तर कुर्ल्यात धोकादायक झाड कोसळून आणखी एक मृत्यू झालेला आहे, आणखी एकाचा मृत्यू झालाय। धोकादायक झाडाचा हा तिसरा बळी म्हणायला लागेल। नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। नंदकिशोर, हा तिसरा बळी झाड कोसळून मृत्यूचा। नक्कीच खरं तर नौपाडा फिनिक्स मॉलच्या समोर हा प्रकार जो आहे, तिसरं झाड जे आहे ते पडलेलं पाहायला मिळतंय। कामाठी हाचा संपूर्ण परिसर आहे आणि एक वृद्ध व्यक्ती जो आहे तो खरं तर या ठिकाणी होता आणि अचानक ते झाड आहे ते कोलमडून पडलेला पाहायला मिळतो। या संपूर्ण सीसीटीव्ही जो आहे तो आपण बघतोय। तात्काळ खरं तर महानगरपालिकेने घटनास्थळी पोहोचली, त्याची जी झाडांची छाटणी आहे ती केलेली होती। त्या व्यक्तीला जे आहे ते हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते। मात्र हा जो वृद्ध व्यक्ती तो खरं तर मयत पावलेला आपल्याला पाहायला मिळते। राजावाडी हॉस्पिटलला सर्वप्रथम या ठिकाणी घेऊन गेलेले होते। मात्र राजावाडी हॉस्पिटलमध्ये पोहोचताना त्याचा मृत्यू झाल्याचं खरं तर समोर झालेलं। सुरुवातीला जर पाहायला गेलं तर चेंबूरमध्ये एका लहान विद्यार्थ्याचा सुद्धा मृत्यू झालेला होता, लहान बालकाचा सुद्धा मृत्यू झालेला होता आणि त्याच्यानंतर खरं तर झाडं पडण्याची जी झाडं जे आहे ते मोठ्या पद्धतीने पडत असताना पाहायला मिळतात। मुंबईत असू दे किंवा संपूर्ण उपनगरात सुद्धा अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार होताना पाहायला मिळत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये सुद्धा मोठ्या पद्धतीने जी आहेत ती झाडं पडलेली होती। सेना भवनच्या सुद्धा समोर झाडं पडलेली होती। झाडं जी आहेत ती काही ठिकाणी गाड्यांवरती सुद्धा पडलेली होती, त्यामुळे आर्थिक नुकसान झालेलंच आहे। मात्र ही तिसरा जो आहे तो घटना आहे आणि ज्यामध्ये एका वृद्धाचा जो आहे तो मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळते। खरं तर वृद्ध जवळपास 68 वर्षाचा आहे आणि त्याला तात्काळ जे आहे ते रुग्णालयात नेण्यात आलं। मात्र त्याच्या अगोदरच जे आहे ते मृत घोषित करण्यात आलेला आहे आणि ज्या वेळेला झाड पडते त्यावेळेचा सीसीटीव्ही जो आहे तो आता समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल। तर आपण पाहतोय कुर्ल्यात झाड कोसळून आणखी एकाचा मृत्यू झाला। आतापर्यंत मुंबईतला झाड कोसळून झालेला हा तिसरा बळी आपल्याला म्हणावा लागेल। तर मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये फांद्या कोसळून, झाडं कोसळून अनेक नागरिकांचा दरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान अशा सगळ्या अपघातांमध्ये मृत्यू होतो आणि अशा घटनांमध्ये निष्काळजीपणा आढळल्यास महानगरपालिका सुद्धा कारवाई करते। मात्र आता या ज्या मृत्यू झालेल्या आहेत, अखिल चित्रे आमचे प्रतिनिधी, अखिल चित्रे शिवसेनेचे नेते आमच्या सोबत आहेत, प्रवक्ते आमच्या सोबत आहेत। अखिल चित्रे, काय सांगाल, हा तिसरा बळी आहे, कुणाला जबाबदार धरायचं या सगळ्या मृत्यूंना? आपण जर गेले काही दिवस पाहिलं तर ज्या प्रकारे उपमहापौर, महापौर
एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतायत, एकमेकांच्या जबाबदाऱ्या एकमेकांवर ढकलतायत, दोघे मिळून आयुक्तांवरती जबाबदारी ढकलतायत, प्रशासनावरती जबाबदारी ढकलतायत. परंतु एक गोष्ट आपल्याला इकडे अधोरेखित करावी लागेल की हे जे काही सत्ताधारी आता इथे आहेत ह्यांना कोणत्याही जबाबदारीचा भान नाही. काल परवा एक चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या झाड कोसळून. आता परत तसाच प्रकार हा कुर्ल्यात घडलेला आहे. मला असं वाटतं की आपण कोणत्याही गोष्टीतनं धडाच घेत नाही आहोत, फक्त स्टंटबाजी करत रीलबाजी करत मीडिया समोर फिरत आहोत. यांनी काहीही मुंबईचे प्रश्न सुटणार नाहीत. मॅनहोलचा प्रकार जर आपण पाहिलं तर मॅनहोल मध्ये पण असंच झालं होतं. जेव्हा ते आपल्या मीडिया कॅमेरा समोर महापौर पाणी करायला फिरत होत्या तेव्हा एक कर्मचारीच तिथे वाहून जाणार होता, पण तो सुदैवाने वाचला. पण त्याच्यानंतर इकडे जे काय प्रकार घडला साकी नाक्याला, म्हणजे हे प्रशासन आणि हे जे काय महापौर उपमहापौर हे कोणत्याही गोष्टीचा धडा हे घेत नाहीयेत आणि मुंबईकर जनतेला आपलं जीव मुठीत धरून हे मला असं वाटतं घराबाहेर पडावं लागत आहे. नक्कीच अखिलजी, खरं तर आपण पाहिलं तर एकतर कॉन्क्रिटीकरणाचा मुद्दा तर आहेच या सगळ्यामध्ये, पण अशी जी धोकादायक झाडं आहेत याच्याबद्दल महानगरपालिकेच्या सर्वेक्षणामध्ये सुद्धा सांगण्यात येतं, उद्यान विभागाकडनं सुद्धा सांगण्यात येतं, तरी सुद्धा दखल घेतली जात नाही. म्हणजे नक्की समस्या काय असावी? काय आहे आपण एक मुद्दा जो आता नमूद केला तो 100% बरोबर आहे. ज्या प्रकारे मुंबईत कॉन्क्रिटीकरणाचं काम झालं, कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी ज्या प्रकारे सलग पूर्ण मुंबईभर कॉन्क्रिटीकरणाचं काम झालं, त्याच्यामुळे जे काय रस्त्याच्या लगत जे काय वृक्ष होते आणि ते आजचे नाहीये, जुने 100 वर्ष जुनं वृक्ष पण त्याची हानी झालेली आहे. आपण जर पाहिलं तर रस्त्याच्या लगत कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहे. हे सगळं महानगरपालिकेच्या अखत्यारीत येतं, नगर विकास खात्याच्या अखत्यारीत येतं, परंतु यांचं कुठच्याही गोष्टीवर लक्ष नाहीये. आणि आता हे जे काय वृक्ष जे काय पडतायत ह्याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार हे जे काही कंत्राटदार ज्यांनी त्या रस्त्यावरती काम केलं, जे महानगरपालिकेचे इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर त्या रस्त्यावरती होते आणि ज्यांनी हे कॉन्क्रिटीकरणाचं काम जे काय करण्यासाठी मोहीम हातात घेतली होती, हे सर्व लोक यासाठी जबाबदार आहेत. नक्कीच, धन्यवाद अखिलजी आमच्याशी बोलल्याबद्दल आणि या प्रतिक्रियेबद्दल. तर आपण पाहतोय मुंबईत धोकादायक झाडांचा हा तिसरा बळी आहे. आतापर्यंत चेंबूरमध्ये स्कूल व्हॅनवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता, तर काही विद्यार्थी यात जखमी झाले होते. तर या झाडासंदर्भात सुद्धा उद्यान विभागानं आधीच सांगितलं होतं, मात्र तरीसुद्धा याकडे लक्ष दिलं नाही. तर कॉन्क्रिटीकरणाचा मुद्दा एक तर आहेच, मात्र जी झाडं ही वाढलेली आहेत त्याची छाटणी वेळेवर का करण्यात येत नाही? कारण अशा मोठ्या वाढलेल्या जुन्या झाडांच्या फांद्या कोसळण्याचं प्रमाण सुद्धा, अशा घटना सुद्धा पावसाळ्यामध्ये आणि वाऱ्यामुळे या होत असतात आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात वेळीच खबरदारी घेणं हे महत्त्वाचं आहे. मात्र आत्तापर्यंत हा झाड कोसळून तिसरा बळी नोंदवण्यात येतोय. मुंबईत धोकादायक झाडाचा हा तिसरा बळी आहे आणि आत्तापर्यंत 3 घटना या पावसाळ्यामध्ये, यंदाच्या पावसाळ्यामध्ये घडलेल्या आहेत. कुर्ल्यात नौपाडा परिसरामध्ये, तर दुसरीकडे आणखी एका ठिकाणी म्हणजेच चेंबूरमध्ये सुद्धा एका स्कूल व्हॅनवर झाड कोसळलं होतं आणि एका 11 वर्षीय विद्यार्थ्याचा, एका चिमुरड्याचा यात मृत्यू झाला होता. या घटना ताज्या आहेत, मात्र अजूनही जाग येत नाहीये. तसंच अखिल चित्रे शिवसेनेचे प्रवक्ते यांनी सुद्धा आमच्याशी संवाद साधला आणि या सगळ्याला पालिका प्रशासन, मनपा प्रशासन जबाबदार आहे असं सांगितलं.